त्या आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे, या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्या. कमी वेळेत आणि कमी जागेत अतिशय सुंदर अशा पद्धतीचं रुग्णालयाचं रुपडं ज्या विकासकानं उपलब्ध करून दिलं वास्तुरचनाकारांनी, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचं आज लोकार्पण झालेलं आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा देतो. कारण आम्ही हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर आर्किटेक्टला पण मगाशी म्हणून मी मुद्दाम त्याचा सत्कार केला. कारण कमी जागेमध्ये या ठिकाणी प्रत्येक जागेतल्या इंच जागेचा पुरेपूर चांगला वापर या हॉस्पिटलसाठी केलेला आहे. त्याची पूर्तता होणार आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे ICU विभाग, जनरल विभाग आणि ऑपरेशन थिएटर पण अतिशय उत्कृष्ट चांगल्या दर्जाची या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं जे शिवाजी हॉस्पिटलमध्ये हार्ट केअर सेंटर बघायला गेलो होतो, तर मी तिकडे जनरल वॉर्डमध्ये फिरत होतो. मी विचारलं, हे ICU आहे का? ते बोले नाही, हे ICU नाही, जनरल आहे, ICU वरती आहे. म्हणजे एवढं चांगल्या प्रतीचं हॉस्पिटल, हार्ट केअर सेंटर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं तिकडे आपण केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जे रुग्णालय आहे हे या भागातल्या लोकांना एक वरदान ठरेल. खाली बघितलं OPD, तर नरेश मस्के मगाशी म्हणाले OPD आला तर अर्धा पेशंट भरा होऊन जाईल. तर खरं आहे ते. कारण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये माणूस गेला की त्याला तो तिथलं वातावरण, तिथलं हॉस्पिटलचं स्ट्रक्चर चांगलं असलं तर तो बरा होतो. नाही तर काही हॉस्पिटलमध्ये अशी वाईट परिस्थिती असते की तो बरा होणारा माणूस बरं बाहेर येतच नाही, असं पण होते. पण इकडे तसं नाही, चांगलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी चांगलं काम करा आणि हे हॉस्पिटल लोकांसाठी एक वरदान ठरेल अशा प्रकारचं काम करा. धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.